नमस्कार, मी विजय साळवी. आपल्या सगळ्यांचं मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये स्वागत. मंडळी, मुंबई ईस्ट वेस्ट म्हणजे मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं स्वतःचं असं हक्काचं बुलेटिन. सुरुवात करूया या बुलेटिनला एका मोठ्या बातमीनं. आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र आल्यास सत्ताधारी महायुतीचा प्लॅन बी तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबई आणि आसपासच्या महानगरांमधल्या महापालिकांच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आल्यास कोणताही धोका न स्वीकारण्याचं म्हणजे नो रिस्क धोरण हे महायुतीच्या नेत्यांनी आखलंय आणि त्यानुसार मुंबई आणि आसपासच्या महानगरांमधल्या महापालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतील पक्ष हे एकत्रच लढणार आहे. मी तुम्हाला सांगितलं की आमची जी तयारी आहे ती आमची चालू आहे. आमच्या ठिकठिकाणी बैठका चालू आहेत, यादी भागावर काम करणं चालू आहे, आमच्या गटाध्यक्ष नेमणं चालू आहे, संघटनेत फेरबदल होत आहेत. आमच्या पद्धतीने आम्ही महानगरपालिकेची संपूर्ण तयारी करतोय. बाकी युती आघाडी या संदर्भात मी बोलण्यास सक्षम नाही. या संदर्भात सन्माननीय राजसाहेब बोलतील. आणि उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता लक्षात घेऊन महायुतीनं आखलेलं नो रिस्क धोरण कसं आहे आपण पाहूयात ग्राफिक्स मधून. ठाकरे बंधूंसाठी महायुतीचं नो रिस्क धोरण. मुंबई आणि आसपासच्या महापालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतील पक्ष हे एकत्रच लढणार. महापालिका निवडणुकीत मतांचं विभाजन टाळण्याची महायुतीची खबरदारी आहे, म्हणूनच एकत्र लढण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. मुंबईची खडानखडा माहिती असलेल्या महायुतीच्या नेत्यांकडे मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात येईल. महायुतीतल्या पक्षांमधील वाद येत्या महिन्याभरात मिटवण्याचा प्रयत्न करतील वरिष्ठ नेते. मुंबई महापालिकेवर गेली अनेक वर्ष सत्तेत असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या कारभाराची महायुतीकडून पोलखोल करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डची जबाबदारी ही महायुतीतल्या आमदारांकडे सोपवण्यात येईल. सणासुदीच्या काळात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल महायुती. त्यासाठी कोकणवासीय मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी गणेशोत्सवात महायुतीच्या नेत्यांकडून मोफत ट्रेन्स आणि एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. गोविंदा पथकं आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महायुतीशी जोडण्याचाही प्रयत्न करण्याचा महायुतीचा विचार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्री आणि लोकप्रतिनिधींची तक्रार आज राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे केली. राज्यातल्या 5 मंत्र्यांचं वर्तन अत्यंत बेजबाबदार आहे.